दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे आपोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्तिरया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताटिया उपादान कथेचा दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचारसार परमा मंद्या जगद्व्यापिनी विना पुस्तक धारिणी मुभयदां जाद्यांधकारापहं हस्ते स्फाटिकमालिकं विदधतीं पद्मासने संस्थितां वन्देतां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां महिम्नः पारन्ते परमविदुषो यद्यसदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद्वसन्नास्त्वयि गिरः अथा वाचः सर्वस्वमतिपरिणामावधिगृणन् ममापेशस्तोत्रे हरनिर्पिवादपरिकरः राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन राधा साध्यं साधनं यस्य राधा मंत्रो राधा मंत्रदात्री च राधा सर्वं राधा जीवनं यस्य राधा 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 वाचकं तस्य शेषं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे विठ्ठल 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 रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे अनंत कृपामृती श्री कारण कारण करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगतधार अखिलेश्वर अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योगी यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली श्री ज्ञानोबा आहे. अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले जगद्गुरु जगद्वंदनीय
श्रीमंत श्री तुकाराम महाराज आदी करून संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने आपणा सर्व श्रोते मंडळींच्या उपस्थितीमध्ये कीर्तन सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे तो अभंग ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योगी यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली श्री ज्ञानोबराय यांचा 3 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबराय नामाचा महिमा प्रतिपादन करून त्याचा जीवनावरती होणारा परिणाम तो स्पष्ट करतायत. विठ्ठल विठ्ठल हो, सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणे उचित आहे. तो म्हणजे असा की आपल्या ह्या श्री क्षेत्र घुलेवाडी या सुंदर अशा ह्या परिसरामध्ये भगवान श्रीराम ग्रुप तरुण मंडळाच्या वतीनं त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या त्रिदिनी कीर्तन महोत्सवातील आजची ही असणारी प्रथम दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आज कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व गायक वादक मंडळी यांचं दर्शन ह्या ठिकाणी लाभलेलं आहे. आज प्रामुख्यानं ज्यांची कीर्तनाकरता उपस्थिती आहे असे आपल्या सर्वांचे परिचित असणारे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान सांदीपाणी गुरुकुलचे संस्थापक आदरणीय श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य सखाराम महाराज तांगडे आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत. महाराजांचे मी शतशः आभार व्यक्त करते आहे. आज कीर्तनासाठी ज्यांचं नियोजन आहे किंवा ज्यांचे कीर्तनासाठी मुलाची साथ आहे असे श्री विलासरावजी निघुते गुंजाळवाडी ग्रामपंचायत सदस्य आज त्यांचं कीर्तनासाठी फार मोठं चांगलं आणि गोड असं योगदान या ठिकाणी लाभणार आहे. आज ज्यांचं अन्नदान आहे असे श्री राजेंद्र पोपट निकम व श्री विलास नामदेव इल्ले आणि ज्यांच्या नियोजनातून मार्गदर्शनातून हा त्रिदिनी कीर्तन महोत्सव सुरू झालेला आहे असे आपल्या सर्वांचे परिचित असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण रोहिदासजी महाराज बर्गे, आदरणीय हरिभक्तीपरायण राम महाराज पवळ, आदरणीय रामनाथ महाराज राऊत व आदरणीय श्री मच्छिंद्र महाराज राऊत यांचं गोड असं या ठिकाणी मार्गदर्शन लाभलेलं आहे. ज्यांच्यामुळे माझा आवाज आपल्यापर्यंत पोचतो आहेत असे आदरणीय सिस्टीमवाले दादा आमचे गीते भाऊ. खरं तर यांची माईक सिस्टीम इतकी गोड आहे, यांचं वर्णन तरी किती करावं, म्हणजे वर्णन करण्याकरता शब्दसुद्धा माझ्याकडं कमी आहे. तसं काय झालं, कालच्या दिवशी राम महाराज मी संभाजीनगरला कीर्तनाला होते आणि सिस्टीमवाले इतके उत्तम होते, इतके चांगले होते, इतके गोड होते. सिस्टीम त्यासुद्धा त्यांनी खूप गोड आणि सुंदर लावलेली होती, म्हणजे मध्यंतरी शिट्टे वगैरे काही वाजत नव्हते, गोड आवाज श्रोत्यांपर्यंत पोचत होता. एवढं मी त्यांचं गोड वर्णन केल्यानंतर संभाजीनगरचे जे सिस्टीमवाले आहे ना त्यांनी माझे म्हणजे कीर्तन झाल्यानंतर आभार तर मानलेच, पण पाकिटा व्यतिरिक्त मला 5,000 रुपये त्यांनी वैयक्तिक मला दिले. म्हणजे तुम्ही द्यावं याच्यातून मला सांगायचं नाही, पण मला असं वाटतं नाही 5 दिले तरी चालेल, आपण 3 वर ॲडजस्ट करू. तर दादांची उत्तम अशी माईक सिस्टम या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहे. आणि याहीपेक्षा अजून कौतुक म्हणून किंवा कौतुकाची थाप म्हणून आपल्यापुढे जे 1 तासापासून छोटे छोटे बालगोपाळ ह्या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. खरं त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहेत, पण आपलीच लेकरं आहेत म्हणून एक कौतुक म्हणून त्यांचं एकदा सगळ्यांनी जोरात टाळी वाजवून स्वागत करायचं आहे. अशी लेकरं ज्यांनी घडवलेली आहेत असे आदरणीय महाराष्ट्रातील एक नामवंत मृदंग वादक आणि ज्यांचं टॉप 10 मध्ये नाव आहे असे आदरणीय हरिभक्तीपरायण राम महाराज पवळ ह्या ठिकाणी आज उपस्थित आहेत. महाराजांनी हे सर्व विद्यार्थी घडवत असताना जीवाचं रान केलं, हाडाचे काढं रक्ताचं पाणी केलं. आणि मुलं घडवणं एवढं सोपं नाही आहे, मुलं घडवणं एवढं सोपं नाही. हे लेकरं सांभाळणं म्हणजे विषाची परीक्षा घेणं आहे. हे लेकरं सांभाळणं म्हणजे विषाची परीक्षा घेणं आहे. लेकरं मुलं सांभाळणं आणि त्यातल्या त्यात मुली सांभाळणं हे सगळ्यात अवघड आहे. विठ्ठल 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 ज्यांनी ह्या ठिकाणी कीर्तनातील पहिली चाल गायली, ज्यांचा आवाजही गोड आहे, कंठसुद्धा गोड आहे, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री नवनाथ महाराज गीते व आदित्य महाराज गाडे,
गोड अशी पहिली चाल त्यांनी गायलेली आहेत. आपण सगळ्यांनी श्रवण केली. एकदा दोघांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि आता महत्त्वाचं कौतुक राहिलेलं आहे ते म्हणजे ज्यांच्या तालावरती आपण डोलतो आहे असे मृदंगवादक श्री आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली महाराज तांबे. खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आज एवढा समाज जर इथे जर दडपायचा जर असेल ना तर खरी गरज आहे ती DJ वगैरे ह्या गोष्टींची. म्हणजे त्या जर असले तर आपण सगळे उठून उभे राहतो, नाचतो, गातो, डोलतो, आनंद घेतो. पण मला असं वाटतं एकट्या DJचं काम जे ह्या ठिकाणी करतायत आदरणीय माऊली महाराज तांबे आहेत. म्हणजे इतके गोड इतके सुंदर वाजवतायत की आपण बसल्या बसल्या का होईना पण आपली मान मात्र डोलल्या जाते आणि आपण बसल्या बसल्या तरी नाचतो की नाही, झोपल्या काय? हां, किती आनंद वाटतं हो की नाही. म्हणून महाराजांचं मृदंग वादन आपण ह्या ठिकाणी ऐकत आहात. आता आणखी पुढचे 1 तासभर महाराज आपल्याला या ठिकाणी सहकार्य करणार आहेत. म्हणून सर्वांच्या चरणार विंदीनं तमस्तक होती आहे. विणेकरी बाबा आहेत, तदनंतर सोबदार बाबा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघांचंही वय झालेलं आहे पण तरीसुद्धा दोघंही जण या ठिकाणी उपस्थित आहेत, उभे आहेत. आता अजून 1 तासभर ते आपल्याला सहकार्य करणार आहे. म्हणून बाबांसाठी सुद्धा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सगळ्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होती आहे. आणि चिंतनाकरता जो अभंग निवडलेला आहे त्या अभंगाकडे वळूया. विठ्ठल विठ्ठल आज चिंतनाकरता जो अभंग निवडलेला आहे तो अभंग माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबरायांचा आहे. या अभंगामध्ये ज्ञानोबराय नामाचं महत्त्व प्रतिपादन करून त्याचा जीवनावरती होणारा परिणाम तो स्पष्ट करतायत. आजचा दिवस जर आपण पाहिला अत्यंत मोलाचा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आजचा दिवस सर्वांच्या अर्थाने पर्वणीचा आहे. नाथ बाबा 29 भागवत धर्मातील पर्व काळामध्ये आजची असणारे पर्वणीचा उल्लेख भागवतामध्ये करतायत. नाथ महाराज म्हणतात, पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी उत्तमोत्तम शिवरात्री. आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये 24 एकादशी आहेत आणि 5 प्रकारचे पर्व काळ आहेत. भागवत धर्मामध्ये 5 प्रकारचे पर्व काळ आहे. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी आणि उत्तमोत्तम शिवरात्र. 24 एकादशा आणि हे 5 किती झालेत? 29 प्रकारचे पर्व काळ आहेत. आणि ह्या पर्व काळावरती आपण उपवास धरला पाहिजे. आणि आजच्या दिवशी भगवान श्रीरामांचं चिंतन केलं पाहिजे. आजच्या दिवशी उपवास का धरला पाहिजे? उपवास शब्दाचा अर्थ होतो उप म्हणजे देवाच्या आणि वास म्हणजे जवळ राहणे. देवाच्या जवळ राहणे याला म्हणतात उपवास. खिचडी खायची, भगर खायची, 2 किलो साबुदाणे, 1 किलो सफरचंद, हे की नाही, 1-2 डझन केळी, तरी सुद्धा 4 वाजता बाई म्हणत असते काय? भूक लागली. याला उपवास म्हणतात का? नाही. उप म्हणजे देवाच्या आणि वास म्हणजे जवळ राहणे. आजच्या दिवशी भगवान श्रीरामांच्या जवळ राहायचं आणि त्याचं चिंतन करायचं, त्याचं भजन करायचं आणि त्याला आठवायचं. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबराय आजच्या अभंगातून नामाचा महिमा प्रतिपादन करत असताना सृष्टीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला ज्ञानोबराय एक मुलाचा उपदेश करतायत. ज्ञानोबराय म्हणतात, प्रत्येक जीव जन्माला आला. ह्या जगतामध्ये तसे अनेक प्रकारचे जीव जन्माला आले. काही जलचर आहेत, काही भूचर आहेत, काही खेचर आहेत. आणि ह्या सगळ्यांमध्ये भगवान परमात्म्याने एक प्राणी जन्माला घातला ज्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, ज्याला अज्ञान काय आहे हे कळतं, ज्याला नीती, ज्याला धर्म, ह्या सगळ्या गोष्टी कळतात, असा एक प्राणी जन्माला घातला. त्याचं नाव आहे मनुष्य. मनुष्याला कशा करता जन्माला घातलं तर आमचे संत महात्मे म्हणतात, देवे दिला देह भजना गुमटा. पण अडचण अशी आहे, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवाने देह दिलेला आहे कशा करता? भजना करता. पण त्याचा वापर होतो आहे संसारामध्ये. म्हणजे भगवान परमात्म्याने गोड असा नरदेह प्राप्त करून दिला भजना करता, पण त्याचा वापर होतो आहे संसारामध्ये. मग प्रत्येक जीवाने
दिवसातून एकदा तरी बसल्या बसल्या विचार केला पाहिजे, आपल्याला हा देह भगवान परमात्म्याने कशा करता दिलेला आहे. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाने दिवसातून एक तरी विचार केला पाहिजे. कोणता विचार? आपल्याला हा देह भगवान परमात्म्याने कशा करता दिलेला आहे, म्हणून बसल्या बसल्या कधीतरी विचार केला पाहिजे. कोणता विचार? शास्त्रकार आपल्या पुढे वर्णन करून सांगतात. कोहम कथमिदम जातम कोई कर्ताश्च विद्यते उपादानम किमस्तीहम विचारे सुयमे दृशः. शास्त्रकार आपल्याला सांगतात की आपण दिवसातून एक तरी विचार केला पाहिजे. कोणता विचार? पहिला विचार आहे कोहम, मी कुठून आलो याचा विचार केला पाहिजे. इथे बसलेल्यांपैकी कोणाला तरी माहिती आहे का आपण कुठून आलो? कुठून आलो काय माहिती आहे का? जागे आहेत ना? कीर्तन ऐकताय ना? आवाज येतोय ना माझा तुमच्यापर्यंत? हां, आपण कुठून आलो काय माहिती आहे का? महिला मंडळ म्हणतील कुठून आलो काय? आमच्या घरून आलो आम्ही. आता मला खरं सांगा, ते आपलं घर आहे का? बोलत चला, तुम्ही बोलला नाहीत तर मग थोडं बोलत चला. हां, ते आपलं घर आहे का? आपण जिथून आलो पुरुष मंडळी, ते आपलं घर आहे का? ते आपलं घर नाही. म्हणजे आत्ता आपण जिथून आलो ते आपलं घर नाही, ते आपलं घर नाही. म्हणजे कीर्तन झाल्यानंतर आता आपण तिकडं जायचं, ते आपलं घर आहे का? मग ते जर खरंच आपलं घर नाही तर आपलं घर तरी कोणतं आहे? आपण याचा विचार केला पाहिजे. आपल्याला आपल्या घराचा पत्ता माहीत नाही, पण ज्ञानोबराय तुकोबरांना विचारलं, महाराज आपलं घर कोणतं आहे? ज्ञानोबराय तुकोबरांनी छाती ठोकपणे पिनकोड सह घराचा पत्ता सांगितला. आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासे, आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासे. बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. धारू संताचे मार्ग आदराने भरले जग. उचिष्टाचा भाग शेष मुरला तोचे मोह. दारू संताचे मार्ग आदराने भरले जग. हे उचिष्टाचा भाग शेष मुरला. हे आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासे. बोलिले ऋषी सात भावे वर्तया, सात भावे वर्तया, सात भावे वर्तया. वा. असं जर एखादं प्रमाण तुम्हाला आवडलं, चाल आवडली ना, तर बिनधास्त थोड्या टाळ्या वाजवायच्या. म्हणजे त्यांना सुद्धा थोडासा आनंद वाटतो. तुम्ही पण बसल्या बसल्या थोडं फ्रेश होता. टाळी वाजवली पाहिजे आणि एखाद्याचं कौतुक आपण केलं पाहिजे. एक जरा वाक्य बोलू का? जरा पटेल आपल्याला. एखाद्याचं वर्णन करण्याकरता आणि एखाद्याला कौतुकाची थाप देण्याकरता सुद्धा रक्तामध्ये सुद्धा ते रक्तही खानदानी असलं पाहिजे. त्याच्याशिवाय महाराज आपण उगीच एखाद्याला दाद देत नाही. म्हणून एखादं प्रमाण आपल्याला आवडलं ना की बिनधास्त आपण काय करायची? टाळी वाजवायची. ज्ञानोबराय तुकोबरांना विचारलं, महाराज तुमचा पत्ता काय? छाती ठोकपणे घराचा पत्ता सांगितला. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. कशा करता संत महात्मे म्हणतात आम्ही आलो याची कारणासी. याची चकारार्थी शब्द वापरला. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या करता संत महात्मे म्हणतात आम्ही अवतीर्ण झालेलो आहेत. आलो कुठून याचा पत्ता आपल्याला सांगता आला पाहिजे. म्हणून संत महात्म्यांना माहिती होतं आम्ही कुठून आलो, म्हणून आपल्याला माहिती पाहिजे आपण कुठून आलो. कोहम, कुठून आलो. कथमिदम जातम कोई कर्ताश्च विद्यते. आपल्याला नेमकं काय करायचं आहे, माझा अंतिम ध्येय काय आहे आणि मला जीवनामध्ये काय अचिव्हमेंट करायची, काय प्राप्त करायचं आहे हे माहिती पाहिजे. काही ना काही काय करायचं आहे काही माहीत नाही. सकाळी उठतात, उठल्याबरोबर डोळे चोलतात, शेजारीच फोन ठेवलेला असतो, पहिल्यांदा फोन उचलतात. त्यातला कोड वगैरे बाजूला सारला की पहिल्यांदा इन्स्टा, यूट्यूब, फेसबुक, बरोबर ना? हां, हे सगळं पाहून झालं की अर्धा तास त्याच्यामध्ये निघून जातो. मग दात घासतात, तोंड धुतात, आंघोळ करतात, नाश्ता वगैरे करतात, पुन्हा फोन हातामध्ये घेतात. काही काम असलं तर महाराज पुन्हा कामाला तिकडं जाऊन येतात.
तर शेतकरी मंडळी असेल तर शेतामध्ये जाऊन येतात, जेवण वगैरे झालं की पुन्हा शेतामध्ये जाऊन पुन्हा संध्याकाळी 5 वाजता आलेत की पुन्हा तो हातामध्ये असतो आणि पुन्हा महाराज इंस्टा, यूट्यूब, फेसबुक हे सगळं पाहता पाहता पुन्हा चहा पिता, संध्याकाळचं जेवण तयार होतं. जेवण झालं पडल्या पुन्हा फोन हातामध्ये येतो, पुन्हा इंस्टा, यूट्यूब, फेसबुक हे सगळं पाहत पाहत झोप लागते. सकाळी उठतो आणि पुन्हा बेदुने पुन्हा तेच चालू होतं. म्हणजे मला आयुष्यामध्ये नेमकं करायचं काय आहे, काय प्राप्त करायचं आहे काही माहीत नाही महाराज. म्हणून संत महात्मे म्हणतात मी कुठून आलो हे आपल्याला ज्ञात पाहिजे आणि मला काय करायचं आहे हेही माहीत पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट शेवट माझा काय होणार आहे हे सुद्धा माहिती पाहिजे. म्हणून पहिली गोष्ट मी कुठून आलो हे ज्ञात पाहिजे, मला काय करायचं आहे हेही ज्ञात पाहिजे. आणि तिसरी गोष्ट शेवट माझा काय होणार आहे हेही ज्ञात पाहिजे. पण आपल्याला काही माहिती नाही. संत महात्मे म्हणतात फक्त माणसं जगतायत, पण कशा पद्धतीनं जगतायत 3 युक्तीने फक्त मनुष्य जगतो आहे. कोणत्या? विकृती, प्रकृती आणि संस्कृती. विठ्ठल विठ्ठल विकृतीने जगतो आहे. तो कसा बोलतो आहे, कसा राहतो आहे, कशा पद्धतीनं जीवन जगतो आहे. यावत जीवम सुखम जिवेत ऋणम कृत्वा द्रुतम पिबेत, अशा पद्धतीनं फक्त तो राहतो आहे. काय करायचं आहे त्याला काही माहीत नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात विकृतीने मनुष्य जगतो आहे. विकृती अनेक प्रकारची आहे, विकृत्या अनेक प्रकारच्या आहे. मनुष्य फक्त विकृतीने जगतो आहे का, तर म्हणे नाही. म्हणे मग तो प्रकृतीने जगतो. आणि तिसरी गोष्ट तो संस्कृतीने जगतो. विठ्ठल विठ्ठल संसारामध्ये राहून राहून त्रस्त एकदा झाला की मग मात्र तो संतांच्या चरणावरती जातो. आणि असे काही साधक मंडळी निघाले, जगद्गुरु तुकोबरांकडे आले. जगद्गुरु तुकोबरांच्या चरणारविंदी समर्पित झाले आणि महाराजांना म्हणू लागले, महाराज आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करावं हे आम्हाला नेमकं कळत नाही. महाराज सांगा ना, आम्ही काय केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जरा थांबा, जरा थांबा. सध्या आता आपल्याला हायकोर्टामध्ये जायचं आहे. हे फक्त आता हे माझ्यापर्यंत तुम्ही आला आहात ना, हे हायकोर्ट नाही. म्हणे मग आपल्याला हायकोर्टामध्ये जायचं आहे. मग हायकोर्ट आहे कुठे? तुकोबराय म्हणतात याकरता निघावं लागेल. निघाले सगळे. कुठे? हायकोर्टामध्ये. आळंदीला आले. आळंदी हे स्थान नेमकं कोणतं आहे तर आमचे संत महात्मे वर्णन करतात. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी हे गाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी हे गाव
जगद्गुरु तुकोबराय म्हणतात याकरता हायकोर्टामध्ये जावं लागेल. आणि त्या काळचं हायकोर्ट होतं आळंदी. ज्ञानोबरांकडे गेले आणि ज्ञानोबरांकडे जाऊन मात्र साधक मंडळी ज्ञानोबरांना म्हणू लागले, महाराज आमच्या जीवनाचं कल्याण व्हावं, आमचं चांगलं व्हावं असं आम्हाला वाटतं आहे. सांगा ना माऊली, आम्ही काय केलं पाहिजे? ह्या जगामध्ये फक्त अशी 2 माणसं आहेत की ज्यांना आपलं चांगलं व्हावं असं वाटतं. पहिले आहेत आपले आई वडील आणि दुसरे आहेत संत महात्मे. विठ्ठल विठ्ठल. पहिले आहेत आई वडील. आई वडिलांना असं वाटतं मुलाचं चांगलं व्हावं. महिला मंडळ, साधा प्रश्न तुम्हाला विचारते, सांगा आपल्या मुलाचं कल्याण व्हावं, चांगलं व्हावं, UPSC मध्ये MPSC मध्ये तो टॉपर यावा किंवा तो नोकरीला लागावा, हे उद्दिष्ट किंवा त्याचं कल्याण व्हावं हे आपल्याला वाटतं, बरोबर? म्हणजे आईला वाटतं, बरोबर? शेजारणीला वाटतं का? झोपल्या का? हां, शेजारणीला वाटतं का? नाही. बरं जाऊ द्या. गल्लीतल्या बायकांना त्यांनाही वाटणार नाही. बरं पुरुष मंडळी मला सांगा, भावकीतल्या लोकांना तुम्ही म्हणसा त्यांचं तर नावच घेऊ नका. ती भावकी अशी जात आहे त्यांच्याशिवाय जगता येत नाही आणि त्यांच्याशिवाय मरता सुद्धा येत नाही. म्हणजे आपल्या लेकरांचं चांगलं व्हावं हे फक्त कुणाला वाटतं? आपल्याला वाटतं. काय झालं, इंजिनियर झालेला एक मुलगा अनेक दिवस झाले घरामध्ये त्याला नोकरी नाही. एक दिवस काय झालं, घरामध्ये पाण्याचा नळ जो आहे तो गळत होता. आईने त्याला सांगितलं, बाळ उठ बरं, तो पाण्याचा नळ गळतो आहे, पहिल्यांदा तो बंद कर. त्यानं सांगितलं, आई मी एवढा मोठा इंजिनियर झालो मला ते नळ बंद करायला सांगते. ते म्हणे बाकीचं मला सांगू नको, उठ पहिल्यांदा, तो नळ गळतोय पहिल्यांदा तो रिपेअर कर. तो राग उठला, त्याने साहित्य घेतलं, त्या नळाच्या जवळ गेला, तो नळ गळणारा नळ त्यानं तो बंद केला. अशा अनेक दिवस निघून गेले. एक दिवस पेपरमध्ये नोकरीसाठी जाहिरात आली. त्यानं ती जाहिरात वाचली आणि विचार केला, माझं पण एवढं शिक्षण झालेलं आहे, मग मी जर नोकरीसाठी फॉर्म भरला तर. आता पदसंख्या होती 1 आणि नोकरीसाठी फॉर्म गेलेले होते 99 आणि हा 100वा. यानं फॉर्म वगैरे भरला. इंटरव्ह्यूचा दिवस आला, इंटरव्ह्यूला गेला. 99 जणांचे इंटरव्ह्यू झाले आणि हा 100वा ज्यावेळेला इंटरव्ह्यू देण्याकरता साहेबांच्या केबिनमध्ये जाऊ लागला. त्याने दरवाजा आता असा आतमध्ये ढकलला आणि जात असताना त्या दरवाजाच्या जवळच बेसिंग होतं आणि त्या बेसिंगचं नळ गळू लागला. त्या बेसिंगचा नळ गळू लागला. हा त्या बेसिंगच्या जवळ गेला, तो गळणारा नळ जो आहे तो पहिल्यांदा बंद केला आणि साहेबांच्या समोर जाऊन तो बसला. साहेबांनी याच्याकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर साहेब म्हणू लागले, आजचा जो जॉब आहे, आजची ही जी नोकरी आहे ना, हे तुझ्यासाठी. साहेब काय बोलताय तुम्ही? तुम्ही माझे डॉक्युमेंट्स पाहिले नाही, मला 2-5 प्रश्न विचारले नाही आणि डायरेक्ट तुम्ही हा जॉब मला देताय. साहेबांनी फार गोड उत्तर दिलं. म्हणे, अरे 99 जण ह्याच दारातून आले आणि ह्याच दारातून माघारी गेले. सगळ्यांनी बेसिंगचे नळ पाहिले असतील पण कोणी काही बंद केले नाही. पण मला असं वाटतं तुझ्यामध्ये चांगली बुद्धिमत्ता दिसती आहे, पाणी काय आहे हे तुला कळतं. गळणारा नळ जो आहे तो बंद केला म्हणजे तुझी बुद्धिमत्ता चांगली दिसती आहे. म्हणून हा जो जॉब आहे, ही जी नोकरी आहे, ही तुला आहे. तो जागेवरून उठला, साहेबांकडे पाहिलं आणि पटकन त्याच्या डोळ्याच्या समोर त्याची आई आली. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. एक वही घेतली, एक पेन घेतला आणि ते वाक्य त्या वहीवरती त्यांनी लिहायला सुरुवात केली. ते वाक्य कोणतं होतं? घड्याळाची टिकटिक टाईम मॅनेजमेंट शिकवते. घड्याळाची टिकटिक टाईम मॅनेजमेंट शिकवते आणि आईची किटकिट लाईफ मॅनेजमेंट शिकवते. जीवनामध्ये आई वडिलांनाच असं वाटतं की आपल्या मुलाचं चांगलं व्हावं, इतरांना वाटेल का? नाही. तसं ह्या जगामध्ये दुसरे व्यक्ती जर कोण असेल, जगाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर त्यांचं नाव आहे फक्त संत. विठ्ठल विठ्ठल हो, येतो कळवळा म्हणून या. संत महात्म्यांना कळवळा येतो. ज्ञानोबरांकडे गेलेले साधक मंडळी ज्ञानोबरांना म्हणू लागले, महाराज सांगा ना, आमचं चांगलं व्हावं, कल्याण व्हावं, आमचं जीवन बर्बाद होता कामा नाही, फक्त चांगलं व्हावं ज्ञानोबराय असं आम्हाला वाटतं आहे, बोला ना आम्ही काय करावं? ज्ञानोबराय म्हणू लागले, मी जे सांगणार ते तुम्ही करणार? ज्ञानोबराय काय बोलताय? तुम्ही जे बोलणार ते आम्ही नक्की करणार,
नक्की हो. ज्ञानोबराय म्हणतात मला काय सांगायचं आहे, जे सांगायचं आहे ते ऐका. अभंगाचं पहिलं चरण. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी रे. 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 अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ज्ञानोबराय सांगतात आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं असं जर वाटत असेल तर दोन नावं आपल्या जीवनामध्ये घ्या. साजरी आहेत, गोजरी आहेत, चांगली आहेत आणि घ्या. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे. पहिलं नाव आहे ज्ञानोबराय म्हणतात राम आणि दुसरं नाव आहे कृष्ण. दोनच नावं परिपूर्णतम आहे या जगतामध्ये. जर घ्यायचंच जर असेल तर राम हे नाव घ्या आणि दुसरं आहे कृष्ण. रामनामामध्ये किती ताकद आहे. रामनामाची ताकद सांगते ऐका. ह्या जगतामध्ये आधी होता राम, आताही राम आहे आणि पुढे सुद्धा रामच असणार आहे. आणि या जगातला अंतिम सत्य जर काय असेल तर तेही रामच आहे. म्हणून माणूस मेल्यानंतर सगळेजण आपण म्हणत असतो राम नाम सत्य आहे. या जगामध्ये अंतिम सत्य जर काय असेल तर तो माझा राम आहे. विठ्ठल 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 अनेक जण म्हणतात, मीराबाई सुद्धा सांगत असते, राम धन जे आहे ते प्राप्त झालं ना, या धनाला सोडायचं नाही. आणि हे धन असं आहे, ज्याला मिळालं तो भाग्यवान आहे आणि ज्याला नाही मिळालं तो अभागी आहे.
पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मेरा पायो पायो जी मेरे राम पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मेरे राम रतन धन पायो, पायो जी मेरे राम रतन धन पायो। वस्तु अमोल दी मेरे सतगुरु, वस्तु अमोल दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मेरे राम रतन धन पायो, पायो जी मेरे राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, रतन धन पायो, रतन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पाय. या जगामध्ये जर धन कोणतं असेल तर ते राम या शब्दाचं धन आमच्याकडे प्राप्त झालं असे संत महात्मे म्हणतात. विठ्ठल 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 हो, राम जर नसेल तर ह्या जगतामध्ये जगता येईल का? ज्याच्या शरीरातला राम गेला त्याला इथे महिला मंडळ कोणी बसू देईल का? लगेच माणसं म्हणतील उचला पहिल्यांदा आणि घेऊन जा. बीड जिल्ह्यामध्ये घडलेली एक घटना सांगते म्हणजे आपल्या लवकर लक्षात येईल. जरा एकदा हाताने टाळी वाजवा, भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, बीड जिल्ह्यामध्ये एक माझ्याच जीवनामधील घटना घडली, आपल्याला सांगितलं तर आपल्या लवकर लक्षात येईल. मला सांगायचं आहे, राम जर हृदयामध्ये नसेल तर काही उपयोग नाही. कीर्तन झाल्यानंतर एक मुलगा माझ्या जवळ आला, दर्शन घेतलं, मला विचारलं, म्हणे ताई तुमचं नाव काय? म्हटलं माझं नाव मुक्ताताई सोनवणे आहे. म्हणे कुठे राहता? म्हटलं नाशिकला राहते. म्हणे ताई तुम्ही कीर्तन खूप गोड केलं पण तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू का? म्हटलं विचार. म्हणे उत्तर द्याल? म्हटलं सांगता येत नाही, कारण तुझ्या प्रश्नाचं उत्तर जर आलं तर देईल आणि नाहीच जर आलं तर काही तुला चुकीचं सांगणार नाही. विचार म्हटलं. त्या मुलाने मला प्रश्न विचारला, प्रश्न महत्त्वाचा आहे आणि विषयाला अनुषंगून आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे, जरा नीट लक्ष देऊन ऐका. त्या मुलाने मला प्रश्न विचारला, म्हणे का हो मुक्ताताई? म्हटलं काय? म्हणे मला सांगा तुम्ही 2 तास कीर्तन करता. म्हटलं हो. म्हणे मग सांगा ना 2 तास कीर्तन करत असताना तुमच्या अंगामध्ये देव येतो का? काय प्रश्न विचारला? झोपले काय? काय प्रश्न विचारला? अंगात देव येतो का? आता अंगात देव नाही तुमच्याकडे पद्धत आहे का? हां, आता अंगातलं नाव जरी काढलं ना नुसतं नाव जरी महाराज तर SIT डोळ्यासमोर दिसते महाराज. हां, ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही समजलं काल्याचा प्रसाद घेऊन जा सगळ्यांनी. हां, अंगात देव येणं एवढं सोपं आहे का महाराज? आता हे तुमच्या संगमनेरच्या जवळच माझं कीर्तन होतं, कीर्तन, आणि ते नवरात्राचं कीर्तन. आता नवरात्र म्हटल्यानंतर एखादा देवीचा अभंग मला म्हणावं लागेल. मग आता काय झालं, देवीचा अभंग मी कीर्तनामध्ये म्हणायला सुरुवात केली. कोणता होता? आता मी सुद्धा महाराज मस्तकातले अभंग म्हणत नाही, मग ग्रंथातले म्हणत असते, ठीक आहे नाही, मस्तकातले म्हणत नाही, ग्रंथातले. मग देवीचा एक अभंग होता, नाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये एक फुलवरा प्रकरण आलेलं आहे. त्या फुलवरा प्रकरणातला मी एक अभंग म्हटलं देवीचा. कोणता होता? ऐका. जय जगदंबे पूर्ण कदंबे जग उदबोधे देह तुझ अर्पिला, जय जगदंबे पूर्ण कदंबे जग उदबोधे देह तुझ अर्पिला, देह तुझ अर्पिला न तुझ म्या फुलवरा बांधिला, देह तुझ अर्पिला न तुझ म्या
वा, खरं सांगा पुरुष मंडळी, तुम्हाला उभं राहून नाचावं असं नाही वाटलं? हां, इथं महाराज खरंच आनंद आहे. हा आनंद आणि हा आनंद घेण्याकरता स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, हा आनंद घेण्यासाठी. हं? आणि मग कीर्तनामध्ये नवरात्राचे दिवस होते, मग मी कीर्तनामध्ये हा देवीचा अभंग म्हटला. हा देवीचा अभंग म्हटल्याबरोबर एका बाईच्या अंगामध्ये लगेच देवी आली. तिने केस वगैरे मोकळे सोडले आणि तिनं सुरुवात केली. आता ते मला येत नाही, नाही तर तुम्हाला मी ते पण करून दाखवलं असतं. तिनं केस वगैरे मोकळे सोडले आणि घुमायला सुरुवात केली आणि जोरात कीर्तनामध्ये आवाज दिला, भक्ता, हे भक्ता. तिचा नवरा कीर्तनात बसलेलाच होता. त्याने ओळखून घेतलं, ही गिऱ्हाईक आपलंच दिसतंय. हाही उठला महाराज, तिच्या जवळ गेला आणि तिला म्हणला, बोल आई, तुला काय पाहिजे? त्या मुलाने मला काय प्रश्न विचारलेला होता तो महत्त्वाचा होता. काय प्रश्न विचारला त्या मुलाने? मुक्ताताई, तुमच्या अंगामध्ये देव येतो का? मग मी काय उत्तर द्यावं? मी थोडासा विचार केला आणि नंतर उत्तर द्यायचं ठरवलं. कारण माणसाने विचारी असलं पाहिजे. कोणतीही गोष्ट करत असताना माणसाने विचार करून केली पाहिजे, विचार करून. मग मी थोडा विचार केला आणि मग त्या मुलाच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं ठरवलं. म्हटलं, दादा, तू म्हणतो आहे ना की मुक्ताताई तुमच्या अंगामध्ये देव येतो का? आता माझं उत्तर आहे, अंगामध्ये देव येतो का असं म्हणण्यापेक्षा अंगातला देव जातच नाही तेव्हा येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कारण अंगातला देव जातो असं म्हणावं तर 2 तास कीर्तन करू शकणार नाही. नाहीच म्हणावं तर त्याच्या सत्तेशिवाय जगत सुद्धा चालू शकत. रामायणामध्ये स्वतः रामप्रभू वर्णन करून सांगतात, सिया राम मैं सब जग जानी, सिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम जोरे जुग पानी, करहु प्रणाम जोरे जुग पानी, श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम मैं सब जग जाणी, करहु प्रणाम जोरी जुग पाणी. ह्या जगतामध्ये अंतिम सत्य तुलसीदास जे म्हणतात काय जर असेल तर त्याचं नाव आहे राम. विठ्ठल 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 आणि दुसरं नाव जर कोणतं असेल तर ते आहे कृष्ण. राम शब्दामध्ये, राम शब्द म्हटल्यानंतर अंतःकरणामध्ये असणारे षडविकार बाहेर पडतात आणि कृष्ण शब्द जर आपण गायला तर चित्त जे आहे कृष्ण परमात्मा आकर्षित करून घेतो. म्हणून षडविकारही गेले पाहिजे आणि परमात्म्याकडे चित्त सुद्धा लागलं पाहिजे. याकरता ज्ञानोबरांनी 2च नावं आपल्याला सांगितलेली आहे. त्याचं नाव आहे राम आणि कृष्ण. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात हे दोन्ही साजीर चांगली आहेत, साजरी आहेत, गोजरी आहेत, म्हणण्यासारखी आहेत. राम शब्द बोलण्याकरता काही कष्ट लागत नाही. राम म्हणण्याकरता काही पैसे लागत नाही. राम शब्द म्हणण्याकरता काही पैसे लागतात का? बरं, एखाद्याने राम नाम जर घेतलं तर त्याच्यावरती पोलीस केस झाली असं कधी झालं का? नाही. सोपं आहे, मोफत आहे, फ्री आहे. तुकोबरांनी तर पाठीमध्येच परमात्म्याला घेतलं आणि गारोदार फिरून लोकांना म्हणू लागले काय, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. लोक म्हणू लागले महाराज देव नको, देवाची गरज नाही, देव नको आम्हाला, देव न लगे, देव न लगे. पण ज्ञानोबराय म्हणतात अरे सोपं आहे रे, घेण्याकरता पैसे लागत नाही. नरहरी सोनारांचा एक अभंग आहे. नरहरी सोनार म्हणतात
नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 देवा पंढरी देवा पंढरी देवा पंढरी रायाचे नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 नाम सर्वांमध्ये सारा चांगले नाम सर्वांमध्ये सारा नाम सर्वांमध्ये सार हृदय जपा निरंतर नाम सर्वांमध्ये सार हृदय जपा निरंतर देवा पंढरी देवा पंढरी देवा पंढरी रायाचे नाम फुकाचे फुकाचे नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 संत महात्मे म्हणतात नरहरी सोनारांचा हा अभंग आहे तसा प्रचलित नाही काहींच्या कानपाठ असेल परंतु फार गोड नरहरी महाराज वर्णन करतात नाम फुकट आहे घेण्याकरता पैसे लागत नाही पण घेतलं पाहिजे उठता बैसता हरी बोला आज पहिला दिवस असल्यामुळे नामाचा महिमा वर्णन केला पाहिजे म्हणून हा सर्व अट्टहास आहे विठ्ठल 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 आणि घेण्याकरता सुद्धा नाम सोपं असल्यामुळे दोन नावं सांगितली राम आणि कृष्ण बघा तुम्ही ज्ञानोबरायांचा हरिपाठ हरिपाठातील प्रत्येक अभंग झाल्यानंतर ज्ञानोबरायांनी आपल्याला एक काम सांगितलंय प्रत्येक अभंग झाल्यानंतर एक काम सांगितलं ज्ञानोबराय म्हणतात सगळ्यांनीच ते काम करायचं आहे काय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे हरी मुखे म्हणा हरी मुखे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना टाळ वा भजन इतकं गोड गायलं पाहिजे आदरणीय वैकुंठवासी सातारकर महाराज बाबा महाराज सातारकर आपल्यातून निघून गेले पण त्यांचं भजन मात्र तसं जिवंत राहिलं पाहिजे म्हणून भजन जे आहे ते टाळी वाजूनच केलं पाहिजे म्हणून ज्ञानोबराय म्हणतात पुण्याची गणना पुण्याची गणना कोणा करे पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करे पुण्याची
पुण्याची ज्ञानोबरायांनी हरिपाठाचा प्रत्येक अभंग झाल्यानंतर आपल्या सगळ्या संसारिकांना एक काम सांगितलं. ज्ञानोबराय म्हणतात म्हणा हरिमुखे, बोला हरिमुखे म्हणायला सांगितलं आपल्याला. ज्ञानोबराय म्हणतात हरिमुखे, हरिमुखे म्हणायला सांगितलं. हरिमुखे तुम्हाला म्हणायला सांगितलं. हरिमुखे तेव्हा आहे का? मला म्हणायला सांगता तुम्ही? मला नाही, तुम्ही म्हणायचं हरिमुखे. आता आहे का? तुम्ही म्हणायचं हरिमुखे. हाय का? आता हे चालू द्यायचं का सकाळी 4 वाजेपर्यंत? ज्ञानोबराय म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे नाम घेत असताना कसं घ्या? तर ज्ञानोबराय म्हणतात हृदय मंदिरी स्मराकारे. अंतकरणातून भगवान परमात्म्याचं भजन करा. देव प्राप्त होतो तो कशाने? तर म्हणे भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याकरता कसली गरज नाही. भजे का त्वरित भावनायुक्त जातवित गोत कुळशीळ मात. भजे का त्वरित भावनायुक्त, भजे का त्वरित, भजे का, भजे म्हणजे भजे म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर कांद्याचे चमचमीत गरम गरम भजे येत असतील ते भजे नाही. भज शब्दाचा अर्थ काय होतो? भज भज तू शारंगधरा न देव विद्यते काश्चन पाषाणे न मृण्मय भावो ही विद्यते देव तस्मात भाव ही कारण. भगवान परमात्म्याला प्रेम महत्वाचं आहे, भाव महत्वाचा आहे. आता श्रोते मंडळी बसल्या बसल्या एक महत्वाचं तुम्हाला चिंतन सांगते आहे आणि मला आता थांबायचं आहे. ऐका, तुम्ही सगळेजण कीर्तनाच्या माध्यमातून कायम ऐकता देवाला काय पाहिजे? भाव पाहिजे. काय पाहिजे? बोलत चला. काय पाहिजे? पटकन बोला. काय पाहिजे? भाव. काय पाहिजे? भाव. देवाला भाव पाहिजे. तुम्ही ऐकत आलेला आहात. पण भाव शब्दाचा अर्थ काय होतो काही ज्ञात आहे का? पत्रम पुष्पम फलम तोयम या व्यतिरिक्त सुद्धा देवाला भाव पाहिजे. भाव म्हणजे कांद्याचा, लसणाचा, ऊसाचा, मुगाचा, द्राक्षाचा. हा भाव आहे का? नाही. भाव शब्दाचा अर्थ काय होतो? आतापर्यंत सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं देवाला भाव पाहिजे, पण भाव शब्दाचा अर्थ काय होतो? एकदाच आज रामनवमी असल्यामुळे रामायणातला एक प्रसंग सांगते आहे, म्हणजे पटकन आपल्या लक्षात येईल. जरा हाताने टाळी वाजवा, भजन करा. विठ्ठल भाव शब्दाचा अर्थ सांगते आणि रामनवमी पर्व काळ असल्यामुळे रामायणातला एक कथाभाग सांगते. काय झालं? रामप्रभूंचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत असताना प्रभू रामचंद्रांच्या विवाहासाठी 33 कोटी देवता स्वर्गामध्ये आपले नेत्र कटाक्षाने हा सोहळा पाहावा याकरता एकत्रित झालेले आहेत. सगळे आलेले आहेत. अयोध्येतील लोक आहेत. सगळेजण परमात्म्याचा विवाह सोहळा करण्याकरता एकत्रित झाले आणि परमात्म्याच्या विवाह सोहळ्याला सुरुवात झाली.
5 मंगल अष्टका झाल्या. ब्राह्मणवाणी 5 मंगल अष्टका गायल्यानंतर शेवटचं एक मंगल अष्टक गायलीत आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. तदेव लग्नम सुदिनंत देव ताराबलम चंद्रबलंत देव विद्याबलम दैव. पाठीमागचे म्हणत असतील, इथं तर कीर्तन चालू आहे. हे सगळं गायलं आणि शेवट झाल्याबरोबर आता आपल्याकडं पद्धत आहे काय, नवरदेवाने नवरीच्या गळ्यात आणि नवरीने नवरदेवाच्या गळ्यात काय घालायचे, हार टाकायचा, पुष्पहार टाकायचा. बरोबर, तो हार टाकला की लग्न पूर्ण झालं. मग इथं सुद्धा ब्राह्मणवाणी 5 मंगल अष्टका गायल्या. रामप्रभूंच्या हातामध्ये पुष्पमाळा होती, घेतली आणि सीतामातेच्या गळ्यामध्ये घातली. सगळ्यांना एवढा आनंद झाला. आलेले जे वऱ्हाडी मंडळी होते ते विचार करू लागले, इतका सुंदर नयनरम्य सोहळा पाहण्याकरता आम्ही आलेलो होतो, रामप्रभूंनी सीतामय्याच्या गळ्यामध्ये हार टाकला, आनंद वाटला. आता वेळ आहे सीतामय्या रामप्रभूंच्या गळ्यामध्ये हार टाकणार. सीतामय्याच्या हातामध्ये हार आहेत, समोर गेल्या, रामप्रभूंच्या गळ्यामध्ये टाकणार. रामप्रभूंची उंची जरा जास्त होती, सीतामय्याची उंची जरा कमी होती. मग सीतामय्याचा आता हात जो आहे रामप्रभूंच्या गळ्यापर्यंत पोचत नाही, म्हणून टाचा उंच केल्या आणि हार घालण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा हार गळ्यापर्यंत जाईना. सीतामातेनं तो हार जो आहे हातामध्ये घेतला, खिन्न अवस्थेमध्ये उभ्या आहेत. काय करावं काय करावं, इतक्यामध्ये ब्राह्मण बुवा रामप्रभूंच्या जवळ गेले आणि प्रभूला म्हणू लागले, प्रभू सीतामय्याची उंची जरा कमी आहे, तुमची जरा जास्त आहे, तुम्ही पटकन सीतामय्याच्या गळ्यात हार टाकला, पण आता सीतामय्या तुमच्या गळ्यामध्ये हार टाकणार, उंची कमी पडती आहे, तुमच्या गळ्यापर्यंत हात पोचत नाही, तुम्ही एकच काम करा, तुम्ही थोडेसे खाली वाका, तुम्ही थोडेसे खाली वाका. खाली वाका असं म्हटल्याबरोबर रामप्रभूंनी ब्राह्मणबाला सांगितलं, ब्राह्मणबा कुठेही वाकायला सांगा, पण मला सासरवाडीत काय वाकायला सांगू, कारण इथं जर मी एकदा वाकलो ना आयुष्यभर वाकणार, मला काही वाकायला सांगू नका. आता रामप्रभू वाकत नाही, सीतामय्या हार घालत नाही आणि आलेले वऱ्हाडी मंडळी विचार करतायत, जोपर्यंत सीतामय्या प्रभूंच्या गळ्यामध्ये हार टाकत नाही तोपर्यंत लग्न पूर्ण होणार नाही, आणि लग्न पूर्ण झालं नाही म्हणजे आपल्याला सगळेजण हा विचार करतात, सगळेजण स्तब्ध आहेत. हा नयनरम्य सोहळा पाहण्याकरता सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळेजण शांत आहे, स्तब्ध आहे. काय करावं काय करावं काय करावं, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तळमळ चालू झाली. इतक्यामध्ये कोपऱ्यामध्ये असे लक्ष्मणजी उभे होते. लक्ष्मणाने पाहिलं रामाला वाकायला सांगतायत, पण राम मात्र वाकणार नाही. तुलसीदासजी रामायणामध्ये वर्णन करून सांगतात, राम हे कोण आहे, तर म्हणे राम हे परब्रह्म आहे आणि परब्रह्म कोणाही पुढे झुकत. मग तर राम जर वाकणार नाही, माझा भैया जर वाकणार नाही, तर सीतामय्या हार घालणार नाही, आणि सीतामय्यानं हार घातला नाही तर लग्न पूर्ण होणार नाही. काय करावं, इतक्यामध्ये लक्ष्मणजींनी काय केलं, कोपऱ्यामधून असे निघाले, चालत 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 रामप्रभूंच्या जवळ आले. जसे रामाच्या जवळ आले तसे आल्याबरोबर रामप्रभूंच्या चरणारविंदी साष्टांग दंडवत घातला. रामप्रभूंनी पाहिलं माझा लक्ष्मण पाया पडतो आहे, मग माझ्या लक्ष्मणाला उठवण्याकरता आता खाली वाकलं पाहिजे. आणि इतक्यामध्ये रामप्रभू खाली वाकले आणि लक्ष्मणजी खालून जोरात ओरडले, वहिनी साहेब पटकन तुम्ही आता प्रभूच्या गळ्यामध्ये हार टाका. पटकन सीतामय्यानं तो हार घेतला, रामप्रभूंच्या गळ्यामध्ये टाकला. आलेले जे वऱ्हाडी मंडळी होते त्यांना एवढा आनंद झाला, एकदाचा हार घातला, लग्न पूर्ण झालं. सगळ्यांना एवढा आनंद झाला, स्वर्गातून महाराज पुष्पवृष्टी झाली, सगळ्यांना आनंद झाला, दुदुंबी वाजू लागल्या, सगळ्यांना आनंद झाला की रामप्रभूंचा विवाह सोहळा संपन्न झाला, आनंद झाला सगळ्यांना. पण गंमत अशी झाली, शेजारी ब्राह्मणभाऊ उभे होते. ब्राह्मणभाऊच्या पोटामध्ये जरा खलबत 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 होऊ लागलं. हे सगळं झाल्यानंतर ब्राह्मणभाऊ रामप्रभूंच्या जवळ आले, प्रभूंना म्हणू लागले, काय प्रभू 2 तासापासून तुम्हाला सांगत होतो खाली वाका खाली वाका खाली वाका, पण तुम्ही वाकले नाही. पण शेवट तुम्ही वाकलेच का नाही लक्ष्मणापुढे, शेवट तुम्ही वाकलेच की नाही भावापुढे. ऐका बरं का काय म्हटले, शेवट तुम्ही वाकलेच का नाही भावापुढे. आता ऐका,
तुलसीदासांना इथं सांगायचं आहे, भाव या शब्दाचा अर्थ म्हणजे लक्ष्मण आता घ्यायचा नाही. तुलसीदासांना हे सांगायचं आहे, राम हे परब्रह्म आहे आणि लक्ष्मण हा जीव आहे. जीवाने देवाकडे जात असताना हे 2 हात आणि तिसरं मस्तक परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित करायचं. आणि ज्या वेळेला हे 2 हात तिसरं मस्तक भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित करतो ना, त्यावेळेला वृत्तीमध्ये जो बदल घडतो ना, त्याला म्हणतात शुद्ध सात्विक भाव. म्हणून परमात्म्याला तोच भाव लागतो, दुसरं लागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम बाजूला ठेवा, देवाला काही लागत नाही. हे 2 हात आणि तिसरं मस्तक त्याच्या पुढं फक्त झुकवा, त्याच्या चरणारविंदी समर्पित व्हा. परमात्म्याला एवढंच लागतं, दुसरं काही लागत नाही. म्हणून आमचे ज्ञानोबराय म्हणतात, हृदय मंदिरी स्मराकारे. देवाला काही लागत नाही, हृदयातून अंतकरणातून त्याचं चिंतन करा, त्याला एवढंच लागतं, बाकी काही लागत नाही. मग याचं जर तुम्हाला भजन करायचं असेल तर कसं केलं पाहिजे? एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे देवाचं भजन कसं करावं, ज्या संत महात्माने सांगितलेलं आहे ते आपण भजन करूया. कसं करायचं? पुरुष मंडळीने आपले 2 हात वरती करायचे आहे. पुरुष करा वरती, सरळ करा. वा, तसे पुरुष मंडळीने 2 हात वरती केले, तसं महिलांनी पण आपले 2 हात वरती करायचे. केलेत का? वा, सरळ करा, व्यवस्थित करा. वा, आता शूटिंगवाले भाऊ आता आपली सगळ्यांची शूटिंग घेणार आहेत. महाराष्ट्र तुम्हाला सगळं पाहणार आहे. तुम्ही भजन कसे करतात, वरती हात करा, वरती करा. हां हां हां, इतकं सुंदर तुम्ही भजन करणार आहात. खरं तर वरती हात करून टाळी वाजवून भजन केलं पाहिजे. परमात्म्याच्याच भजनामध्ये आपण नाचलं पाहिजे, गायलं पाहिजे. इथंच आपल्याला नाचायचं आहे, इथंच भजन करा. वरती करा, वरती करा, वरती करा. हां, इथंच नाचलं पाहिजे, इथंच आनंद घेतला पाहिजे, इथंच वरती हात केले पाहिजे आणि इथंच नाचून भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. वरती करा, वरती करा, वरती करा. हां हां, आणि तुमचे 2 हात जे आहे ना, टाळी वाजवताना सगळा महाराष्ट्र पाहणार आहे. म्हणून इतकं सुंदर भजन करायचं आहे, इतकं गोड. वरती हात करा, वरती हात करा, वरती हात करा. हां हां, खाली करू नका, वरती करा, सरळ करा, व्यवस्थित. हां, संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला पाहणार आहे. तुम्ही इतकं गोड भजन करा. वरती 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 हात करा, वरती. हां आता चिंता करू नका, आता खरंच वरती करा. हां, केलेत का? आता एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने एक टाळी, एक स्वर आणि एक तो मुखाने भगवान परमात्म्याचं जोरात भजन करायचं आहे सगळ्यांनी. हरी जय जय, हरी जय जय. इतकं सुंदर भजन करायचं. एक टाळी, एक टाळी, एक एक 2 3. हरी जय जय, हरी जय हरी 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 हरी
धन्यवाद. सगळ्यांनी भजन केलं. ज्यांनी वरती हात केले त्यांना खाली करा असं काही सांगायची गरज पडली हां? बरं मला सांगा, महिला मंडळ मी तुम्हाला वरती हात करायला लावले पण खाली करायला लावले का? हां, खाली करायला लावले, मग कसं काय केले? ते मसाल केले, तुला काय करायचं घे करून. असो, सुंदर अशा प्रकारे भजन केलं. सगळ्यांना धन्यवाद देते. शेवट ज्ञानोबारांनी काय सांगितलेलं आहे एवढं फक्त आपल्याला बघायचं आणि थांबायचं आहे. ज्ञानोबारा म्हणतात हृदय मंदिरी स्मराकारे. परमात्म्याचं भजन जर करायचं असेल तर अंतःकरणातून, हृदयातून. देवाला साठवण्याकरता जागा दुसरी कोणतीच सांगितलेली नाही, फक्त हृदय. अनेक अभंग आपल्या पुढे प्रमाण आहे याकरता. परमात्म्याला साठवण्याकरता फक्त हृदयच, हृदयच. महिला मंडळ, एक साधा प्रश्न तुम्हाला विचारते, सांगा आपल्याकडे जर पैसे असले तर ठेवण्याकरता योग्य जागा ठेवण्याकरता योग्य जागा एकतर कपाटामधली तिजोरी किंवा मग बँका. बरोबर? काय झालं, म्हातारीला नुकसान भरपाईचे 50,000 रुपयाचं बंडल आलं. म्हातारी विचार करू लागली की आता हे पैसे नेमके ठेवायचे कुठे. तितक्यामध्ये पोराचा फोन आला मुंबईवरून. म्हणे आई तू माझ्याकडे येते का 2-3 महिन्यासाठी? हिनं सांगितलं ठीक आहे. म्हातारीने सर्व बॅग वगैरे पॅक केली, निघाली. पण इतक्यामध्ये विचार आला एवढं 50,000चं बंडल घेऊन प्रवास करायचा किती अवघड आहे. मग एक काम करते, शेजारी ठकूबाईकडे ठेवते. पण समजा कदाचित जर मी तिकडनं आले आणि ठकूबाई नाही म्हणून पडली तर काय करायचं? म्हाताऱ्या बायकांचा कोणावर विश्वास अजिबात नसतो. मग म्हातारीने विचार केला काय करावं काय करावं काय करावं. शेवटी विचार केला, ठेवण्याकरता जागा म्हातारीनं शोधली. चूल होती, त्या चुलीतली राख बाजूला केली, 50,000चं बंडल तिथं ठेवलं, वरतून राख टाकून दिली. आणि म्हातारी विचार करू लागली चोरच काय, चोरांचा बाप जरी आला ना पैसे सापडणार नाही. म्हातारीने शोधली महाराज पैसे ठेवायला जागा. म्हातारीने बॅग घेतली, निघाली, कुलूप लावलं, प्रवास झाला, मुंबईला गेली. 2-3 महिने राहिली. पण म्हाताऱ्या माणसांचं असं असतं ते त्यांना कुठेही राहू द्या पण आपल्या घराशिवाय त्यांना करमत नाही. म्हातारे म्हणू लागले बाळू मी 2-3 महिने राहिले पण आता जाते बरं का. पोराने सांगितलं ठीक आहे. म्हाताऱ्यानं बॅग पॅक केली, निघाली, प्रवास झाला, घरी आली, कुलूप उघडलं, कडी उघडली, बॅग खाली ठेवली. ठेवल्याबरोबर म्हातारी म्हणू लागली काय त्या माझ्या मुंबईच्या सुना चहा करत होत्या, निवळ पानसट, चांगला उकळू सुद्धा देत नव्हते, आता पहिल्यांदा चहा करून पिते. म्हातारीनं लाकडं घेतले, चुलीत घातले, चूल पेटवली, पातेले घेतलं, वरून ठेवलं, पाणी टाकलं, साखरपत्ती टाकली. आणि म्हातारी म्हणू लागले असा चहा उकळू देते. राम महाराज असा चहा तिनं उकळवला, असा चहा उकळवला, हां असा उकळवला. ती म्हणू लागले दूध नाही पण दूध आणते म्हणे कुठून तरी. हां कुठंतरी गेली शेजारी, दूध आणलं, दूध त्या चहामध्ये टाकलं. आणि म्हातारे म्हणू लागले मग माझ्या सुना काय चहा करत होत्या, पानसट निवळ, उकळूसुद्धा देत नव्हत्या, आता अशी उकळवते चहा. म्हातारीनं असा चहा उकळवला, सांडस घेतली, ते पातीलं जे आहे खाली उतरवलं बसमध्ये, तर बसमध्ये तो चहा ओतला, कपतला चहा बशीमध्ये टाकला, तोंडाच्या समोर आणला आणि म्हातारीनं पहिला फुरका मारला. आणि म्हातारी म्हणू लागले 40 वर्ष झाले लग्नाला. किती? 40 वर्ष. पण असा चहा मी कधी पिला नाही. तो काय साधा होता का? 50,000चा एकच कप होता. दृष्टांत संपला, आता सिद्धांत ऐका. मला सांगा म्हातारीला पैसे ठेवण्याकरता योग्य जागा चूल आहे का? बोला पटकन, चूल आहे का? ज्ञानोबराय म्हणतात अरे देवाला साठवण्याकरता योग्य जागा ह्या सृष्टीमध्ये कोणतीच नाहीये, फक्त मनुष्याच्या जवळ असणारं हृदय आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात हृदय मंदिरी स्मराकारे. यांनी काय होणार आहे म्हणे आपोली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. ज्ञानोबराय म्हणतात हेच मी केलं, तुम्ही पण करा. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, रामकृष्ण ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण हृदयी भाळा श्रीमूर्ती रया, हृदयी भाळा श्रीमूर्ती रया. बोले करा सोडवा संसार
संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे संसार बंधन 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 सांगतात ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्तिरया आपोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. ज्ञानोबरांनी राम आणि कृष्ण नामाची माळा आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये जतन करायला सांगितलेली आहे. राम होणंही सोपं नाही आणि रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जन्म घेणं सुद्धा सोपं नाही. आपण सगळेजण भाग्यवान आहोत की ज्या भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहेत ती भूमी आहे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी. हां, आणि ज्या देशामध्ये जन्माला आलेलो आहे तो देशसुद्धा सामान्य नाही आहे. त्याला भारत माता असं म्हटलेलं आहे. मातेच्या पोटी आपण जन्माला आलेलो आहे. अटलजी बिहारजींचं एक सुंदर वाक्य आहे. ते असं म्हणतात, भारत कोई जमीन का तुकडा नहीं है, भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये तर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है, ये वंदन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है और यहाँ का कण कण हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो भारत के लिए और मरेंगे तो भारत के लिए. मरने के बाद भी बहती हुई अस्थियों में अगर कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की वंदे वंदे. प्रभु रामचंद्र भगवान की. या
अभंगावरती विवेचन असंच असेल असा मी अजिबात दावा करत नाही. आणखीही काही मोठ्या वक्त्यांच्या मुखारविंदातून या अभंगातून आपण काही वेगळं चिंतन श्रवण करणार आहात. येणाऱ्या पुढच्या काळातही आपण अनेक श्रोत्यांच्या वक्त्यांच्या मुखारविंदातून या अभंगावरती आपण गोड असं चिंतन श्रवण करणार आहात. आळंदीला श्री गुरूंच्या मुखातून जे काही प्रसाद आलेला आहे तो फक्त आपल्या पुढे वाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो प्रसाद घ्या व आपलं जीवन बदलण्याचा प्रयत्न करा. झालेली ही सेवा परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित करून आज ह्याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय विठ्ठल बोले ले बोले मेरे बाबुरी मुखरी नारी विचारी नाथ करया बोला तुका मने ज्ञानेश्वरा नाथा पाया करा कुंडली घोड़ी